बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी विलीनीकरणाची चर्चा। बच्चू कडू यांनी 23 तारखेला घेतली एकनाथ शिंदेंची भेट। प्रहारचं विलीनीकरण करून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता। एका पत्र्याच्या घरामध्ये राहणाऱ्या महिलेला एकनाथ शिंदे यांनी खासदार बनवलं। ते कोणाला उमेदवारी देतील हे उजव्या हाताचं डाव्या हाताला देखील कळणार नाही। त्यामुळे बच्चू कडू यांना शिवसेनेकडून संधी मिळेल हा अंदाज बांधणं चुकीचं, मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये मनसेकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी। सदावर्ते यांचं नामकरण करून सदा रडते अशा आशयाचे बॅनर। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच। नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा। मात्र पक्षामधील काही नेत्यांकडून दोघांच्याही नावाला विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असा अनेकांचा सूर। म्हसळा नगरपंचायतीमध्ये अपात्र ठरलेले शिवसेनेचे 7 नगरसेवक पुन्हा एकदा पात्र। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये अदिती तटकरे यांना मोठा धक्का। नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। जिल्हाधिकाऱ्यांनी 7ही नगरसेवकांना ठरवलं अपात्र। डीपीडीसी निधीमधला थोडा वाटा रिपब्लिकन पक्षाला देखील मिळायला हवा। रामदास आठवले यांची मागणी। या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची आठवले यांची माहिती। धाराशिवच्या उमरग्यामध्ये अर्चना पाटील चाकूरकर यांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी लिंगायत समाजाची बॅनरबाजी। चाकूरकरांना विधान परिषदेची संधी हीच खरी शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली, बॅनरवरती उल्लेख। मुंबई महानगरपालिका विमानतळाजवळच्या स्टार श्रेणीमधल्या हॉटेल्ससाठी पार्किंगच्या नियमांमध्ये 50% सवलत देण्याची तयारी। प्रस्ताव नागरी सुधारणा समितीच्या समोर। पालिका पंचतारांकित हॉटेलवरती मेहरबान झाल्याची चर्चा। बोंधू अशोक खरात याला आज कोर्टामध्ये पुन्हा एकदा हजर करण्यात आलं। अशोक खरातला 29 तारखेपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी। विवाहित महिलेवरच्या अत्याचाराच्या प्रकरणी खरातवरती गुन्हा दाखल। केईएमचं नाव बदललं तर सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं देखील बदलली जाणार का? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा सवाल। या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करावा अशी देखील नार्वेकरांची मागणी आहे। बोंधू मनोहर भोसले याची सोलापूरच्या करमाळ्यातल्या घोटी इथल्या मठाची जागा त्याच्या पत्नीच्या नावे आहे। घोटी गावामधील एकूण 27 एकरची जागा पत्नी रुपाली भोसलेच्या नावे खरेदी करण्यात आली। 27 पैकी 2 एकराच्या जागेमध्ये मठाची इमारत बांधण्यात आली आहे। देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही। शनिवारी 51.8 लाखांपेक्षा अधिक घरगुती सिलेंडरचं वितरण। पाईपच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅस पुरवठ्याला पसंती वाढली आहे। कमर्शियल गॅसचा पुरवठा पूर्वीच्या तुलनेमध्ये 70%, तर एप्रिल महिन्यामध्ये 19 किलो वजनाचे 87 लाख सिलेंडर वितरित। कर्जत तहसीलदारांच्या आदेशाला ठेकेदाराकडून केराची टोपली। भिवपुरी रोड ते कर्जत रेल्वे स्थानकाच्या दरम्यान कारशेडसाठी भराव टाकण्याचं काम पुन्हा एकदा सुरू झालंय। ग्रामस्थ आक्रमक झाल्याच्या नंतर तहसीलदारांनी काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते। केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। परळ इथल्या केईएम रुग्णालयाचं नाव कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं करण्याची मागणी। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आधी ट्रम्प टॉवर हे नाव बदलावं आणि यानंतर इतर गोष्टींमध्ये लक्ष द्यावं। खासदार संजय राऊत यांची केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्यावरती प्रतिक्रिया। कोल्हापूरमधल्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये आज डाव्या चळवळीमधील कार्यकर्त्यांचं आंदोलन। आमदार संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल न केल्यामुळे डाव्या चळवळीमधले कार्यकर्ते आक्रमक। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून बुलडाण्यामध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे। शिवाजी कोण होता हे शीर्षक बदलावं, अन्यथा यावरती बंदी आणावी, शिंदेंच्या शिवसेनेची मागणी। सहकार क्षेत्रामधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपची मोर्चे बांधणी। सहकार चळवळीचं मुखपत्र सहकारी महाराष्ट्राचं दरेकरांच्या हस्ते प्रकाशन। संघटना बांधणीवरती देखील भाजपचा भर। जालना जिल्ह्यामधल्या सेवली गावामध्ये कडकडीत बंद। अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा आंदोलकांचा निर्धार।
राज्यामधील 85,000 कृषी सेवा केंद्र ही आजपासून बंद आहेत. सरकारचं जाचक धोरण आणि विविध मागण्यांसाठी माफदा संघटनेचा निर्णय. कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉस मशीन पुन्हा एकदा सरकारकडे सोपवणार. माफदा संघटनेचे अध्यक्ष विनोद कराळ यांचा इशारा. शासनाच्या जाचक अटींच्या विरोधात खतं बियाणं विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत बंद. खरीपाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना करावा लागणाऱ्या अडचणींचा सामना. मागण्या मान्य न झाल्यास परवाने शासनाकडे जमा करण्याचा इशारा. बीडमध्ये कृषी केंद्र बंद ठेवून कृषी औषधांची होळी. गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवरती कृषी विभागाकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे कृषी केंद्र बंद. खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा आरोप. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात. राजू शेट्टी यांची माहिती. आमचा मराठीला पाठिंबा आहे, तर आपण ज्या राज्यामध्ये राहतो तिथे मराठी यायलाच हवी. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं मत. मुस्लिम समुदायाने आपल्या मुलांना मराठी शिकवायलाच पाहिजे, जलील यांचं आवाहन. धुळे जिल्ह्यामधील तापमान वाढलं. 45.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालंय. नागरिकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. बीडच्या परळीमध्ये उन्हाचा पारा वाढल्यामुळे एका हॉटेल चालकाचा अनोखा जुगाड. ग्राहकांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी वॉल फॅनला त्यांनी स्प्रिंकलर बसवले आहेत. नाशिकच्या मनमाडमध्ये वाढत्या उन्हामुळे डीपीला आग लागल्याचा अंदाज आहे. अग्निशमन दल आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. लोणेरे तरुणी हत्याकांडाच्या प्रकरणामधील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय. कोर्टच्या मुलीची देखील त्यानं हत्या केली होती. अखेर 6 दिवसांनी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये बाल्कनीमध्ये मोबाईल बघत असताना तरुणाचा तोल गेलाय. थेट 4थ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये ड्रग्सच्या विरोधात पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक. 11 आरोपी जेरबंद. 48 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीमध्ये ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे राजस्थानपर्यंत असल्याचं समोर आलंय. मुंबईतील अंधेरीच्या मरोळ इथे वृद्ध बहिणीची कौटुंबिक वादामधून हत्या, तर भावानेच बहिणीचा मृतदेह अंधेरीच्या ड्रेनेज लाईनमध्ये टाकल्याचा प्रकार. जोसेफ कोयलो असं या आरोपी भावाचं नाव आहे. पुण्यामधल्या ILS लॉ कॉलेजमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 35 वर्षीय विद्यार्थ्याची डेक्कन पोलिसांमध्ये काही दिवसांपूर्वी तक्रार. अखेर आज विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. धाराशिवच्या परांडा तालुक्यामधल्या कुंभोज दरोडा प्रकरणाचा छडा. अवघ्या 24 तासामध्ये 7 आरोपींना अटक. आरोपींच्या वर्णनावरून पोलिसांची वेगवान कारवाई. शेतामध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आलं. माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यामधल्या अभियंत्याची ऑनलाईन फसवणूक. गुंतवणुकीच्या नावाखाली जास्त परताव्याचा आमिष दाखवून महिलेनं तब्बल 26 लाख रुपये उकळले. या प्रकरणी 2 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. मुंबईमधल्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबामधल्या 4 जणांचा मृत्यू झाला. बिर्याणीच्या नंतर कलिंगड खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंग झालं. मृत्यूपूर्वी एकानं पोलिसांना जबाब दिला, पण पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या अंगावरती लिफ्ट कोसळली आहे. महिला कर्मचारी यामध्ये गंभीररित्या जखमी झाली. तिच्यावरती उपचार सुरू आहेत. दैनंदिन काम करत असताना लिफ्ट ही महिलेच्या अंगावरती पडल्याची माहिती आहे. घटनास्थळावरची परिस्थिती बघून मुलांना आक्रोश केला. मुंबईमध्ये भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. आज सकाळच्या वेळेला मरीन ड्राईव्ह मार्गावरती हा अपघात घडलाय. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि तरुणीचा समावेश आहे. आज सकाळी 5:45च्या सुमारास अपघात. जळगाव शहरामधल्या मानराज पार्क चौफुलीवरती भरधाव ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडलाय. अपघातामध्ये ओम गिरी या 25 वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राज्यामध्ये 3 महिन्यात 5 लाख जणांना कुत्र्यानं चावा घेतलाय, तर 19 जणांना रेबीजमुळे त्यांचा मृत्यू झालाय. भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. जखमींची संख्या देखील चांगलीच वाढती आहे. नंदुरबार शहरामधल्या बादशहानगर परिसरामधल्या मशिदीमध्ये अचानकपणे साप शिरला. नमाज पठण सुरू असताना साप मशिदीमध्ये शिरल्यामुळे उपस्थितांची तारांबळ.
उन्हापासून वाचण्यासाठी आधार घेतलेला दुधाचा कॅन डोक्यामध्ये अडकलाय. राजस्थानच्या अलवरमधली ही धक्कादायक अशी घटना आहे. 2 तासांच्या अथक प्रयत्नांच्या नंतर कटरनं हा कॅन कापावा लागला. उत्तर प्रदेशामधल्या बुलंद शहरामध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हत्याकांड. केक तोंडाला का लावला असं म्हणत गोळीबार, ज्यामध्ये 3 मित्रांचा मृत्यू झाला. जितेंद्र कुमार असं वाढदिवस असलेल्या मारेकऱ्याचं नाव आहे. गोळीबाराच्या नंतर आरोपी फरार झालाय. जिममध्ये वाढदिवस साजरा केला जात होता. जपानच्या उत्तर पूर्व भागामध्ये कालपासून जंगलामध्ये भीषण वणवा. 730 हेक्टरवरचं जंगल जळून खाक. 1541 घरांसह 3233 नागरिकांचं देखील नुकसान झालंय. बचाव कार्य सुरू आहे. इस्रायलमध्ये नेत्यानाहूंच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष एकवटले. नेत्यानाहूंना आव्हान देण्यासाठी बेनेट आणि लॅपिड हे एकत्र आलेत. विरोधी पक्षांच्या आघाडीनं संयुक्तपणे लढण्याची घोषणा केली आहे. नेत्यानाहूंना सत्तेवरून हटवणं हेच ध्येय आहे. इस्रायलचे माजी पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांचं वक्तव्य. आणि इराणमधील विविध शहरांमध्ये अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधामध्ये निदर्शनं. मोजतबा खामेनी यांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन. इराणी सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.